आज मीरा भाईंदरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत आहेत. त्यांच्या येण्याची तयारी मोठ्या प्रमाणात इथे दिसत आहे. तर काय सांगाल याच्याबद्दल? बघा, सन्माननीय राजसाहेब संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये त्यांचं आगमन होणार आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मराठी बांधव असतील, महाराष्ट्रावर प्रेम करणारे लोक असतील आणि महाराष्ट्राचे म्हणजे परप्रांतीय जे असतील, जे महाराष्ट्रावर प्रेम करतात, त्यांच्या पण या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहे. त्याचबरोबर मीरा भाईंदरमध्ये बालाजी सर्कल या ठिकाणी मोठं त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे. असे स्वागत असेल की न भूतो न भविष्य असं त्या ठिकाणी आम्ही स्वागत करणार आहोत. तर निमंत्रण दिलेले आणि ते फार उत्साहाने येणार. दही कला पथक असतील, गणपती मंडळ असेल, NGO असतील, असे अनेक संघटना याच्यामध्ये सहभाग होतील. त्या मोर्चामध्ये कुठलाही झेंडा नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव झेंडा होता त्या ठिकाणी. त्यामुळे कुठल्या पक्षाचा तो झेंडा नव्हता, मराठी माणसाचा तो मोर्चा होता. त्यामुळे परप्रांतीयांनी जे तो मोर्चा काढलेला आहे त्याचा प्रत्युत्तर आम्ही मोर्चाने दिलेलं आहे. पण त्याचंच शाबासकीची थाप म्हणून सन्माननीय राजसाहेब आज मीरा भाईंदरमध्ये येत. आज मीरा भाईंदरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाकडून बॅनर लावण्यात आले आहेत. त्यांचे पदाधिकारी देखील संध्याकाळी उपस्थित 100% जे मराठी बांधव जे असं फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही, पण या ठिकाणी जे राष्ट्रवादीमध्ये असतील, काँग्रेसमध्ये असतील, BJP मध्ये असतील, मराठी बांधव अनेक BJP वाल्यांचे मला फोन आले की साहेब आम्हाला त्या ठिकाणी येणार आणि आम्ही येणार, मराठीसाठी येणार. आमचा पक्षाचा काही संबंध नाही, तो पक्ष आपल्या जागी आहे. पण मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्र भाषेसाठी जे राजसाहेब तळमळीने बोलतायत, करतायत, त्यांची ते महाराष्ट्राबद्दल प्रेम दाखवत आहेत, तर त्यांना ऐकण्यासाठी आणि त्यांना बघण्यासाठी फार मोठ्या उत्सुकाने लोक या ठिकाणी येणार. यापूर्वी मनसेमध्ये मीरा भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी दिसून आली होती. आज राज ठाकरे येणार आहेत, तर त्यांच्या निमित्ताने हे सर्व गटबाजी याच्यावर काय म्हणतात? गटबाजी कोण नव्हतं, लक्षात घ्या, सगळे एकच आहेत. आणि सन्माननीय राजसाहेबांचा आदेश हा आदेश आहे, लक्षात घ्या. त्यामुळे कोण गटबाजी वगैरे करत असेल तर त्यांना मी मनसेनिकच मानत नाही. त्यांच्यावर कारवाई होईल. जर मनसेच्या विरोधात कुठली काय करत असेल त्यांच्यावर कारवाई होणार. आणि प्रोटोकॉल वगैरे जे काही पाळायचं सगळी शिस्त, ही शिस्त लागायला पाहिजे. सन्माननीय राजसाहेब येत आहेत, त्यामुळे ते गटबाजी फडबाजी काय ना, आम्ही राजसाहेबांचे समर्थक आहोत, मनसेनिक आहोत. आम्ही सगळे एकत्र ठिकाणी या ठिकाणी काम करतो. आता या सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेक मनसे पदाधिकाऱ्यांचे बॅनर लावण्यात आले. मात्र काही मनसे पदाधिकाऱ्यांचे बॅनर नसल्याने काही पदाधिकारी नाराज आहेत. बघा, आम्ही कुणाला सांगितलं नाही, सगळ्यांना ओपन आहे. कुठे बॅनर तुम्ही तुमचा बॅनर आणून लावायचा, आम्ही कुणाला स्पेशल सांगितलं नाही. प्रत्येकाने आपल्या आपल्या बॅनर लावलेले आहेत. त्यामुळे काय असं काही गट वगैरे काही नाही आहे. ज्यांना अजून पण त्यांची संधी गेलेली आहे, त्यांनी ज्यांची इच्छा असेल त्यांनी त्या ठिकाणी बॅनर लावावं असं. आज मीरा भाईंदरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येणार आहेत. त्यांच्या सभेची म्हणजे जी काही तयारी आहे ती सुरू आहे. कशा प्रकारे? आमचे दैवत सन्माननीय राजसाहेब ठाकरे मीरा भाईंदर शहरात येत आहेत. मीरा भाईंदर शहरात येण्याची पार्श्वभूमी वेगळी आहे. या ठिकाणी काही अमराठी लोकांनी मोर्चा काढला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रतिमोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर मराठी लोक एकत्र येऊन ज्याप्रमाणे इतिहास झाला होता त्या इतिहासाला सामोरं जाताना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांचे आभार मानण्याकरता आज इथे कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि मराठी माणसाचे आभार मानण्याकरता सन्माननीय राजसाहेब आज मीरा भाईंदर शहरात येत आहेत. राजसाहेब ठाकरे हे आज मीरा भाईंदर शहरात येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण हे तापलं आहे. काय सांगाल? राजकीय वातावरण तापायची काहीच गरज नाही. पण मराठी लोक जर मीरा भाईंदर येऊन स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत तर महाराष्ट्रात राहून मराठी माणूस का नाही ताकद दाखवणं? याच्यामुळे कुठलं वातावरण तापलेलं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे आज मीरा भाईंदर शहरात एक कार्यालयाचं उद्घाटन आणि मराठी माणसांचे आभार मानण्याकरता येत आहेत. ज्यांना वाटते वातावरण तापतंय त्यांनी स्वतःची दुकानं बंद करून घरी बसावं. यापूर्वी मनसेमध्ये मीरा भाईंदरमध्ये गटबाजी दिसण्यात आली होती आणि आज या जे काय राजसाहेब येत आहेत त्यावेळी ही गटबाजी दिसून येणार आहे. गटबाजी काहीच नाही. सन्माननीय राजसाहेब येतात, हा पक्षच सन्माननीय राजसाहेबांचा आहे. त्यामुळे इथे कुठली गटबाजी नाही. आमचे दैवत आहेत राजसाहेब आणि राजसाहेब येताना त्यांची तयारी करण्यासाठी सर्व मीरा भाईंदरचे महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी असतील ते जोमाने काम करत आहेत. आज तुम्हाला संध्याकाळी दिसेलच की कशा पद्धतीने तयारी झालेली आहे आणि कशा पद्धतीने सन्माननीय राजसाहेबांचं स्वागत होतं आहे. संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये बॅनर झळकले, त्या बॅनरवरती लिहिलेलं आहे की वाघ येतो. ही वाघाची डरकाळी विरोधकांवरती कशी असेल? वाघ येतो म्हणजे आमच्यासाठी सन्माननीय राजसाहेब हे वाघच आहेत आणि वाघापेक्षा काही कमी नाहीत. आणि ते ज्या वेळेला कुठूनही बोलतात
ते वाघाची दरकारी असते ती सर्वांना माहीत आहे. आणि आज मीरा भाईंदर येतात त्यामुळे आम्हाला आज ऊर भरून आलेलं आहे आणि सगळे संध्याकाळची वाट पाहतात. कधी आमचे दैवत राजसाहेब हे मीरा भाईंदर शहरात येतात, त्याची वाट पाहतात. येणाऱ्या काळात मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत, तर आजचा जो दौरा आहे राजसाहेबांचा त्याच्यानुसार मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या जे काही निवडणूक आहेत त्याच्यावर काही फरक पडणार आहे का? मीरा भाईंदरचा आहे. आम्ही मतदानाचा कधी वापरला नाही. आमच्यासाठी पहिला मराठी माणूस आहे, मराठी भाषा आहे आणि त्यानंतर सर्व आहे. आम्हाला यश मिळेल नाही मिळेल तो नंतरचा भाग आहे, पण आम्हाला मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसाला ताट वागण्याची जी कोणी ताकद दिली असेल तर सन्माननीय राजसाहेबांनी, त्यामुळे आम्हाला मतदानाशी काय घेणं देणं नाही. आमचा मराठी भाषा मराठी माणूस यांचा रिस्पेक्ट राहिला पाहिजे आणि कुठेही अपमान नाही झाला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू.